मुंबई वडोदरा द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, एकाचा मृत्यू, 6 जखमी. पालघर जिल्ह्यातील नव्याने तयार झालेल्या मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गावर काम सुरू असतानाच भीषण अपघात घडला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 5 ते 6 जण जखमी झाले आहेत. सोमवार 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास गंजाटगाव हद्दीत ही दुर्घटना घडली. अतिवेगात वाहन चालवताना नियंत्रण सुटल्यामुळे वाहन दुभाजकाला धडकले आणि उलटले, अशी प्राथमिक माहिती आहे. अपघात इतका जबरदस्त होता की वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वाहनाचा वेग फारच जास्त असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी तात्काळ महामार्गावर काम करणाऱ्या कंपनीचे कर्मचारी दाखल झाले. त्यांनी जखमींना रुग्णालयात हलवले आणि डहाणू पोलिसांना याबाबत कळवले. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे. दरम्यान द्रुतगती मार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसतानाही कंपनीच्या वाहनांच्या हालचालीसाठी हा मार्ग खुला ठेवण्यात आला आहे. स्थानिक प्रवासी मात्र याचा गैरफायदा घेत येथे भरधाव वेगाने वाहनं चालवत असल्याने लहान मोठे अपघात वारंवार घडत असल्याचे समोर आले आहे. या अपघातामुळे नव्या द्रुतगती महामार्गावरील सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पालघर जिल्हा प्रतिनिधी सतेंद्र मातेरा.